नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. नागपुरात काँग्रेस जनता पार्टीचे आज आंदोलन. अभिजित दिपके आज नागपुरात दाखल. संविधान चौकात दुपारी 4 वाजता करण्यात येणार आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी पेपर लीक प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची असणार प्रमुख मागणी. त्यापूर्वी 12 वाजता अभिजित दिपके यांची पार पडणार पत्रकार परिषद. आंदोलनात अभिजित दिपकेसह सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज होणार सहभागी. संविधान चौक परिसरात असणार पोलिसांचा तगडा बंदोबस्त. आंदोलन बंदोबस्तासाठी 100 पोलीस अधिकारी, 600 पोलीस कर्मचारी असणार तैनात. ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, नागपूर. जे घडलं ते आहे, एक स्ट्रॅटेजी आहे आम्हाला घाबरवण्याची, धमकवण्याची आणि मेन मुद्द्यापासून भटकवण्याची. तर मला वाटतं अशा हल्ल्यावर मी काही बोललो नाही पाहिजे, कारण की आम्ही आमच्या मुद्द्यावरनं भटकणार नाही आहे. तुम्ही आमच्यावर किती हल्ले करा, तुम्ही आमच्यावर किती हात उचला, आम्ही आमचा हात उचलणार नाही आहे. आम्ही आमचं जे आंदोलन ते पीसफुली आणि डेमोक्रॅटिक वेनीच पुढे घेऊन जाऊ आणि आमच्या मेन मुद्द्यापासून भटकणार नाही आहे. मेन मुद्दा जो हा आहे की नीटचे 22 लाख स्टुडंट आहेत, CBSEचे 17 लाख स्टुडंट्स आहेत, CUETचे 16 लाख स्टुडंट्स आहेत, SSC GDचे 40 लाखपेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत. अशा 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंटसोबत कुठे ना कुठे अन्याय झालेला आहे आणि त्याची जिम्मेदारी कुठे ना कुठे धर्मेंद्र प्रधान यांना घ्यावं लागेल. तर तुम्ही आमच्यावर किती हमले करा, तुम्ही आमच्यावर कितीही अटॅक करा, आम्ही राजीनामा त्यांचा मागूच आणि आम्ही मागे सरकणार नाही जोपर्यंत आम्हाला राजीनामा. त्या घटनेनंतर आंदोलनाची धार आणखी तीव्र केली नाही. आमची जी स्ट्रॅटेजी आहे ती आम्ही चेंज नाही करणार आहे, कारण की असे हल्ले अजून होत राहतील पुढे. मला काही त्याची भीती नाही आहे. त्यांना हल्ले करायचे करू द्या. आम्ही गांधीच्या मार्गावर चालणार आहे, आम्ही आंबेडकरांच्या मार्गावर चालणार आहे आणि आमचा सत्याग्रह आहे हा, जो आम्ही एकदम शांतीपूर्ण चालू ठेवणार आहे. कोण वाटतं तुम्हाला ते म्हणजे ते दुसरं झालेलं RSSचे काही लोक होते, ते त्यात काही नवीन नाही आहे. जेव्हा कोणी या सरकारविरोधात बोलतात किंवा त्यांच्या विचारधारेविरुद्ध बोलतात ते लोक असेच हल्ले करतात, काही नवीन नाही याच्यात. संबंध आहे असं तुमच्यावरही बरेच आरोप झालेले आहे. तुमच्यावरही आरोप झालेला आहे की तुम्ही RSSशी संबंध आहे, पंतप्रधानांची भेट झाली म्हणून काल माझ्यावर हल्ला केला. तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो का असं वाटतं? दुसरं काय करायचं? अभिजीत, कल आप पे हमला हुआ, क्या आपको कहना है? नहीं, मुझे ये लग रहा है ये जो कल मेरे ऊपर हमला हुआ ये मुद्दे से भटकाने की एक कोशिश है, ये आवाज़ दबाने की कोशिश है स्टूडेंट्स की. तो इस पर हमें ज़्यादा कुछ करना नहीं चाहिए. हम हमारे मुद्दे पर टिके रहेंगे, चाहिए कितने भी हमले कर ले, कितना भी हमारे ऊपर हाथ उठा ले, हम अपना हाथ नहीं उठाएंगे. हम अम्बेडकर और गांधी के रास्ते पर चलेंगे और जो 1 करोड़ स्टूडेंट्स हैं हम उनके लिए न्याय मांगते रहेंगे. हम उस डिमांड, जो हमारी डिमांड है कि धर्मेंद्र प्रधान को रिज़ाइन करना पड़ेगा. 6 से 7 बच्चों ने सुसाइड करी है, 1 करोड़ से ज़्यादा बच्चों के साथ अन्याय हुआ है, उसकी उन्हें जिम्मेदारी लेनी पड़ेगी. हम पर हमले करने की जगह, हम पर हाथ उठाने की जगह आप अपना काम ठीक से करिए. हमें ये आंदोलन करने की जरूरत नहीं पड़ेगी. थैंक यू. अभिजित दिपके आलेले आहेत. पोलीस बंदोबस्त कशा पद्धतीने शहरामध्ये तैनात आहे आणि नोटीस बजावण्यात आला, काय सांगेल? आता काँग्रेस जनता पार्टीचे जे फाउंडर आहे अभिजित दिपके ते नागपूरमध्ये आलेले आहे. त्यांच्या आज संविधान चौकमध्ये एक त्यांनी ऑर्गनाईज केलेली आहे प्रोटेस्ट. तो त्याच्यामध्ये त्यांना एक नॉर्मल नोटीस आहे आम्ही सगळ्यांना जे देत आहे, जे ऑर्गनायझर्स असतात त्यांना आम्ही देत आहे. त्याच्यामध्ये शांतता ठेवण्याची कोई आक्षेपार्ह आहे ना ची वक्तव्य ते बोलायची नाही असं आम्ही त्यांना एक नॉर्मल नोटीस बजावलेली आहे. आणि त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही एअरपोर्टला पण बंदोबस्त लावलेली आहे. संविधान स्क्वेअरमध्ये पण आम्ही प्रॉपर बंदोबस्त प्लॅन केलेली आहे आणि ते हॉटेल आहे त्याच्यामध्ये पण आम्ही बंदोबस्त प्लॅन केलेली आहे. खरं तर ज्या पद्धतीने त्यांना हे देण्यात आलं, म्हणजे फॉरेस्ट ऑफिसपासून संविधान चौकापर्यंत चालण्याची मुभा देण्यात आलेली आहे, तर कशा पद्धतीनं सुरक्षा व्यवस्था तिथे ते बंदोबस्त प्लॅन केलेली आहे आम्ही. नॉर्मली जे असा रॅलीमध्ये जे आम्ही एक सुरक्षा आढावा घेतलेली आहे, किती लोक येण्याची शक्यता आहे ते नॉर्मली त्याच्याप्रमाणे आम्ही वाढवून बंदोबस्त आम्ही प्लॅन केलेली आहे सिक्युरिटी दृष्टीने. काय प्राथमिक अंदाज आहे किती गर्दी होऊ शकते, किती लोकांचा? ते आमचं एक्सपेक्टेशन आम्ही सांगू शकणार नाही ॲज ऑफ नो, पण ते संध्याकाळी आम्हाला माहिती पडेल. आम्ही पण आम्ही बंदोबस्त जे प्लॅन केलेले ते आम्ही मॅक्सिमम पकडून ते त्याच्यामध्ये प्लॅन केले.